नेते श्री प्रतापसिंह मोदी यांच्या स्मृती स्वरूपात मार्गदर्शन करतो। आजच्या या मीटिंगसाठी उपस्थित असलेले सन्माननीय साहेब श्री जिल्हाचे सन्माननीय या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, पालकर रामसाहेब शिंदे, सन्मान्य किशोरजी महाराज, या मीटिंगच्या निमित्तानं गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या आणि भविष्यातले काय भूमिका घ्यायची हा एक तुमच्या सगळ्यांचे विचार ऐकण्यासाठी खऱ्या अर्थाने ही मीटिंग या ठिकाणी बोलवली होती। मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की हा निर्णय काय तडकाफडकी घेतलेला निर्णय नाही। अध्यक्ष होत असताना आणि अध्यक्ष झाल्यापासून पक्षाचं काम करत असताना अनेक गोष्टी सहन करत असताना कार्यकर्त्याचं नुकसान होणार नाही, कार्यकर्त्याला भविष्यात कुठे न्याय मिळेल, आपला कार्यकर्ता कुठं ताकद मिळेल या अपेक्षाने माझ्या बाबतीत होणाऱ्या सर्व गोष्टी मी मिळून पक्षामध्ये प्रामाणिकपणाने काम करतो। सन्माननीय प्रदेश अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेबांचं नेहमीच वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्या गंभीर साथ असल्यामुळेच आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांची बळी निर्माण केली। मला चांगलं आठवतंय, जेव्हा मी अध्यक्ष झालो त्यावेळेस तालुक्याचे आढावे घेत असताना माळशिरस तालुका हा सोलापूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा तालुका, पण इथं फक्त 4 पदाधिकारी, 4 बाळासाहेब भोगर, आपले ते शेटे, असे मोजके 4 पदाधिकारी। पंढरपूरमध्ये 2, सांगोल्यामध्ये 15-20 जण, माड्यामध्ये 4, करमाळ्यामध्ये 2, अशी परिस्थिती असताना जिल्हाध्यक्ष पदाचे सांभाळत असताना आदरणीय नानाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सहकार्याने काँग्रेस पक्ष हा पण सोलापूर जिल्ह्यामध्ये वाढवतो काम होणार असेल तर माझ्या पक्षाचा राजीनामा देतो। आदरणीय प्रणितीताई शिंदेंनाच जिल्हाध्यक्ष तुम्ही करा, त्यांना कोणाला नेमायचं त्या पद्धतीने काम करा। नानांनी सुद्धा शिंदे साहेबांचे काम करा की तुमचं जर काही कामामध्ये तफावत वाटत असेल तर ताईकडे घेऊन टाकून धवलसेला कार्याध्यक्ष महाराष्ट्रामध्ये मी करतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांनी सांगितलं नाना नाही म्हणजे धवलसेना जिल्ह्यात राहू द्या, संघटनचं काम हे त्यांना अनुभव आहे आणि त्या ठिकाणी मग परत एकदा सुरू झाली। नवीन पदाधिकारी नेमले, नवीन पदाधिकारी नेमत असताना सुद्धा कारण नसताना त्याचा भाव त्या ठिकाणी करण्यात आला। रायपूरच्या सभेमध्ये काँग्रेस पक्षाच्या ठराव पास केला होता की जिल्हा बॉडीमध्ये आणि जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचे तालुका ब्लॉकचे अध्यक्ष नेमण्यामध्ये 50% युवक, त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांना प्राधान्यानं नेतृत्व करायची संधी द्या आणि ह्या रायपूरच्या पक्षाच्या आदेशापुढे सभासद नोंदणीच्या क्रायटेरियावरती मग सांगोल्यातून अभिषेक कांबळेची नेमणूक झाली, मंगळवेढ्यातून प्रशांत साळेंची नेमणूक झाली, त्यानंतर ओळमधून तुमचे तांबोळींची नेमणूक झाली, सुलेमान तांबोळींची। मग अशा पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करत असताना सुद्धा आदरणीय शिंदे साहेबांकडून तीव्र विरोध त्या ठिकाणी करण्यात आला। त्यावेळेस सुद्धा मी नानांना ठामपणे विचारलं की नाना, जर पक्ष आदेशाप्रमाणे काम करायचं आहे का शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे काम करायचं एकदा काय सांगा, म्हणजे आम्हाला जिल्ह्यामध्ये तणाव निर्माण होणार नाही म्हणले. मी शिंदे साहेबांशी बोलतो, तुम्ही पक्ष आदेशाप्रमाणेच काम झालं पाहिजे,
कारण हा पक्ष काय कुठल्या नेत्याचा नाही, हा पक्ष गांधी विचारांचा आहे, गांधी विचारांचा आहे. आणि जो नॅशनल जनरल बॉडी मीटिंग मध्ये जो ठराव झालाय त्या पद्धतीने काम आम्ही काम केलं. नानांनी सुद्धा आमच्या पाठीचे ठामपणे उभे राहून अल्पसंख्याक सर्व बॉडीला मान्यता दिली आणि यांनी सुद्धा काँग्रेसने तांबोळी बसून सगळे कामाला लागले, चांगलं काम त्या ठिकाणी निर्माण झालं. त्यानंतर उदयपूरच्या काँग्रेसच्या सभेमध्ये ठराव झाला की जो व्यक्ती पक्षामध्ये प्रवेश करून पक्षाचं कार्य आधी करेल, सभासद नोंदणी करेल, भारत जोडोमध्ये योगदान देईल, अशा लोकांनाच भविष्यातल्या निवडणुकांमध्ये प्राधान्यानं तिकीट दिलं जाईल. जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा अजून जोश वाढला, प्रत्येक जण त्या ठिकाणी काम करून राहिला. कारण भविष्यात निवडणुका यावर त्यामुळे आमचं काय घेणं झालं पक्षाकडे. जर काँग्रेस पक्षामध्ये आज भाजपला हुकुमशाहीचा आरोप करत असताना जर आपल्याच पक्षामध्ये हुकुमशाही चालणार असेल आणि पक्षापेक्षा जर नेता मोठा या मानणार असेल तर अशा पक्षामध्ये काम करणं स्वाभिमानी कार्यकर्त्याला काम करणं फार अवघड आहे. आज या प्रश्नांची उत्तर देता येत नाही म्हणून कोणतर प्यादी पुढे केली जातो. आता दुसऱ्यांना दोघांना बोलता येत नाही कारण प्यादी बाबा 40 मध्ये पण आहे, बिचारा पडलाय, त्याला थोडं करून चालाय त्या ठिकाणी स्टेटमेंट काय तर द्यायला लावचं. माझी कार्यकर्त्यांना सूचना आहे, आता इथून पुढे तुम्ही सुद्धा आक्रमक व्हा. मी तुम्हाला सांगितलं होतं शांततेत घ्यायचं, आता मी तुम्हाला सांगतोय का आता आक्रमकपणाने काय. नेत्याने उत्तर दिले, त्यांना उत्तर द्यायला मी खंबीर आहे. आणि असली की आधी बोलायला लागले की त्यांना तुम्ही त्यातून पुढे उत्तर दिले पाहिजे आणि काय तर ते अध्यक्षांचे स्टेटमेंट दिलं वाटतं की येताना हात जोडून आल्यानंतर जाताना मी शकून गेली. मी शकून सत्य हे कडू लागतं आणि सत्य बोलल्यामुळे तुम्हाला ते विषयासारखं लागलं एवढं त्याचा. आज मी माझी कोणाशी बोलली चालू ना भाजपशी ना कोणाशी ना इतर कुठल्यापासून मला मी अजून सुद्धा पक्षाच्या ऍक्शन साठी वाढवतो. एक तर न्याय द्यावा, जो शिस्त पालक समितीचा तो न्याय त्यांनी दिला पाहिजे. जर पक्ष कुठली कारवाई करणार नसेल तर आमचा राजीनामा त्या ठिकाणी मंजूर करावा, कारण ही पक्षातली हुकुमशाही आम्ही काही सहन करू शकत नाही. आज या कार्यक्रमाच्या या मीटिंगच्या निमित्तानं मी जाहीरपणे सांगतो की अजून सुद्धा पक्षाच्या कारवाईची वाढ. आज मी नानाभाऊ पटोले, प्रदेश ऑल इंडिया अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि संबंधित सर्व मान्यवर मंडळींना माझं लेखी म्हणणं हे पाठवलेलं आहे. आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्षामध्ये अजून सुद्धा शिस्त जरी ठेवायची असेल तर नक्कीच या ठिकाणी या कृतीसाठी एक कारवाई करून काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण निर्माण करेल की पक्ष हा नेत्यापेक्षा मोठा असतो. दुर्दैवानं तसं जर नाही झालं तर मला वाटतं भविष्यातल्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये जिल्हा अध्यक्ष म्हणून पदावर बसून आणि झालं असं साहेब बसलं नसतं बरं, शिंदे साहेब खरंच बसलं नसतं, झालं असं की शेवटच्या 2 दिवसामध्ये ह्या सगळ्या गँगला लक्षात आलं की काढाने का आता निवडून येतो आणि काढाने निवडून नाही आला. ही बाबा जर असं जिल्हा अध्यक्ष राहिला तर आपल्याला पक्षात काही त्यावेळेस ही मंडळी गेली साहेबांकडे आणि ताईला साहेबाला सांगितलं साहेब काढाने निवडून येतो, फक्त त्याचं श्रेय घ्यायसाठी तुम्ही जाहीरपणे उद्या पाठिंबा द्यावा. यांना माहिती आणि गेले साहेबांना सांगितले साहेब तुम्ही जर नाही पाठिंबा दिला तर त्याचं श्रेय दुसरं कोणतं घेऊन जाईल, उद्या ही अपक्ष आमदाराचे मालक तुम्ही राहाल. म्हणून बिचाऱ्या साहेबाला
मतदानाच्या दिवशी सकाळी साहेबांना आदरणीय प्रणिती साहेबांना कानडे साहेबांना जाहीरपणे पाठिंबा द्यायला होता। याचा अर्थ इलेक्शन पक्षाच्या आदेशाच्या विरोधात जे गद्दारी करून काम करत होती त्यांचा मोठ्या उघड करायचं काम हे टोळीनं स्वतःहून केलं आणि अलिबाबा 40 वर्षी टोळी उघडली। मी त्या पत्रामध्ये काय केले, मी त्या पत्रामध्ये एवढंच लिहिले की अशी भूमिका जर एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी उघडपणे घेतली असती तर पक्ष आदेश दुसऱ्या मिनिटाला निघाला असता की याला पक्षामधून हकललंय, तिची हकालपट्टी झाली, झाला असता का नसतं। आज माझा एकच विषय, एकच प्रश्न आहे पक्षाला की आज ज्या आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेबांना पक्षाने मुख्यमंत्री केले, इतके वर्ष मंत्री केले, राज्यपाल केले, गृहमंत्री केले, त्या शिंदे साहेबांनी असे कोणतं कारण होतं की काँग्रेस पक्षाचा आदेश डावलून एवढं पक्षाने देऊन पक्षाची गद्दारी करण्याची वेळ ही शिंदे साहेबांवर का? ज्या पक्षाने प्रणितीताईंना 3 वेळा आमदारकी दिली, ज्या काँग्रेस पक्षाने प्रणितीताईंना खासदार केले, अशा काँग्रेस पक्षाची आदरणीय प्रणितीताईंनी गद्दारी का केली हा खरा माझा प्रश्न। आम्हाला जर काय केलं, आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही आमचीच घर जाळून पक्ष वाढवला, आम्ही पक्ष पाळवला, आदेश पाळत होतो, तुम्ही पक्षाची गद्दारी करून नुसतं 1 सीट नाही तर काँग्रेसची 3 सीट धोक्यात आणली। कारण शिंदे साहेबांच्या त्या स्टेटमेंटमुळे सोलापूर जिल्ह्यातले उभाटा गटावर प्रेम करणारे मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराकडे पाठवलं। तर मला सांगा, यातली एक तर गोष्ट माझ्या मनात आहे का, साहेबांनी पाठिंबा दिला का नाही दिला, पत्रकारांच्या समोर दिला का नाही दिला। माझा आज प्रश्न मी काँग्रेसला विचारला आहे की आज एवढी उघड पक्ष आदेशाच्या विरोधात भूमिका घेऊन त्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आल्या, आमचं काम चालूच होतं। विधानसभेच्या निवडणुका आल्यानंतर परत एकदा आघाडीचं काम करायचं म्हणून आम्ही त्या ठिकाणी कामाला लागत असताना प्रदेशकडून एक पत्र आलं नानाभाऊंकडून, प्रदेश सरचिटणीसकडून, की काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे आघाडीचं काम प्रामाणिकपणाने करायचं। जो आघाडीचं काम करणार नाही, आघाडीचा अधिकृत उमेदवार सोडून जो इतर कुठल्या उमेदवाराचं काम करेल त्याच्यावर कारवाई। आता असा आदेश आल्यावर आम्ही पण म्हणलं आता आघाडीचं काम करावं लागेल, पक्षाचं जायचं आहे तर पक्ष आदेशला मानून काम करावं लागेल म्हणून आम्ही आपलं अमर पाटलांचा नारळ फोडला, तुम्ही आम्हाला बोलवलं, नंतर मित्र साहेबांच्या प्रचाराला आम्ही गेलो आणि हे कार्यक्रम हा प्रचार यंत्रणा आमची चालू असताना दक्षिण मधले आमचेच काही सहकारी हे सन्मान्य काळे साहेबांचा प्रचार करताना आम्हाला पाहिजे। लोक आम्हाला विचारायला लागले, कारण तुम्ही जिल्हाध्यक्ष, तुम्ही आघाडीचं काम करताय, तुमचे सहकारी काही लोक काळादींचं काम करतायत, ही असं जर चालू राहिलं तर भविष्यामध्ये यश आपल्या पदरी पडणार नाही। वारंवार आम्ही सांगायचो तेव्हा हे बरोबर नाही, असं जर तुम्ही काम केलं तर तुमच्यावर कारवाई होईल। त्या मंडळीकडून आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला शिंदे साहेबांचा आम्हाला सांगण्यात आलं की नाही, आम्हाला ताईंचा आदेश आहे की काळादींचा त्या ठिकाणी प्रचार झाला पाहिजे। या ठिकाणी काम करत असताना, प्रचाराचे यंत्रणा असताना भाजप या कुटीमुळे कुठेतरी 1 नंबरला गेली, 2 नंबरला अमर पाटील आणि काळादी साहेबांना आदरणीय शिंदे साहेब, खासदार ताई साहेब, माजी आमदार दिलीप माने साहेब,
आशा पर्यायची, हरीश पटेलची अशी मंडळी काळाजी साहेबांचा प्रचार करतो. आणि झालं असं, साहेब बसलं नसतं बरं, शिंदे साहेब खरंच बसलं नसतं, तर झालं असं की शेवटच्या 2 दिवसामध्ये ह्या सगळ्या गँगला लक्षात आलं की काळाजी का निवडून येतो, आणि काळाजी निवडून नाही आला ही बाबा जर असं जिल्हाध्यक्ष राहिला तर आपल्याला पक्षात